पण आलात आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आपली उपस्थिती नक्कीच वंदनीय प्रार्थनीय. आपण या टुर्नामेंटमध्ये पोहोचलात आणि या टुर्नामेंटची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून मी नक्कीच आपला आभार व्यक्त करतोय. या आपण आणि आसनस्थ देखील व्हायचं आहे. चला फील्ड आपण सजून घ्या कारण आपल्याला वेळ आता अत्यंत कमी राहिलाय शिल्लक. 3 ओव्हर का मॅच रहेगा. 3 षटकांची मॅच राहील. परफेक्ट. दोन्ही संघाची सहमती आहे या निर्णयावर. आणि अंधार कुठेतरी जवळ येईल. आपल्याकडे लाईटची कुठली सुविधा नाही आहे आणि त्याच्या अनुषंगाने कुठेतरी 3 षटकांची मॅच पाहायला मिळणार आहे. चला 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता किती धावा बनवतील पारदी अँड कंपनी. सुरेश पारदी एक मोठा स्टार खेळाडू या पीटीसी मध्ये. सातत्याने त्याला जाणलं जातं. एक्सपिरियन्स खेळाडू. अनुभवाची शिदोरी घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला वैभव लिहे. पहिला चेंडू पडतो 5:25 पहिला चेंडू लाऊड अपील. वॉटर बॉल. स्विंग आणि मिस. गोलंदाज चंद्रकांत पागी बोरिवली एक्सप्रेस आहे. खऱ्या अर्थाने वेगवान गतीचा गोलंदाज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजीसाठी जाणला जातो. समोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज सुरेश पारधी. खाली राहिला चेंडू. बॅट्समन बीट. यष्टीरक्षक बीट. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पोचला. काय कल्पकता दाखवली तिथे राजू ठाकरे. ॲज अ सिनियर खेळाडू म्हणून या संघामध्ये त्यांचा रोल देखील मोठा आहे. सलगच्या 2 चेंडूवर शांत ठेवली आहे बॅट सुरेश पारधीची. कोदून काढला या बॉलला. काय लाजवाब गोलंदाजी होते. जणू का आगीचे निखारे फेकतोय. लेझर गायडेड मिसाईल्स एका पाठोपाठ एक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकल्या. 2 चेंडूवर पूर्णतः बॅट शांत ठेवली. तिसऱ्या चेंडूवर अकाउंट ओपन करण्याची मुभा भेटली. एका धाबेने अकाउंट ओपन झालं. 3 चेंडू 1 धाबाचं समीकरण. सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, लहान थोरांचं आणि क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या नगरीमध्ये तलोळी ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र पुश केलाय आणि पनिश देखील केलाय. चेंडू सीमा पार जातोय. फ्लिक केला फक्त आणि चेंडूला मात्र दिशा दाखवली. 4 धाबा पडल्या. चला टीम ऑर्डर कुठली घेतली जाणार नाही मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही खेळाडूला आणि कोणत्या संघाला सूट दिली जाणार नाही. लवकरात लवकर हा सामना संपन्न झाला पाहिजे कारण आपल्याला अंधारासाठी कोणतीही सुविधा नाही लाईटची. वैभव लिहे समोरच्या दिशेनं स्लॉट मधला चेंडू पहा कुठे पाठवून दिला. पार्किंग प्लॉट मध्ये पंचांचे दोन्ही हात वरती कारण चेंडू जातो हवाई हल्ल्यावर. षटकार. उद्याचा पहिला सामना असेल. प्रथम लढत खालिंग आणि त्यांच्या अगेन्स्ट अल फते वसीमची संघ आहे. वसीमचा अल फते आणि खालिंग हा पहिला सामना ठीक 8:30 पहिला चेंडू पडेल. दोन्ही टीमने 8:30 ला उपस्थित राहायचं आहे. 8:50 ला पहिला चेंडू पडेल. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी लॉंग ऑफचा एरिया निवडला आणि चेंडूला पाठवून दिला. पुन्हा एकदा हवाई हल्ल्यावर हवाई मार्गाने चेंडूला आता पाठवून दिलं जातंय षटकारासाठी. काय तुफानी पटकेबाजी होतीये. पारदी सारख्या फलंदाजाला शांत ठेवलं परंतु वैभव लिहे आपला क्लास दाखवतोय. स्पार्क दाखवतोय बॅटिंग मध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर 17 धाबा. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव होती. त्यानंतरचे चेंडू
मात्र गगन भरारी घेतोय. एक चौकार आला, फ्लिक केला होता त्याला. टाइम बरोबर सुरू आहे. अशाच पद्धतीने सामना पुढे जायला हवाय, याची गरज आहे, कारण आमचे ऑफिशियल्स देखील तितके तत्पर आहेत. सुजित बॉलिंग ट्रॅकवर बोरिवली टीमच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. संघाची जबाबदारी आता खांद्यावर घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर उभा राहिलाय. समोर विरोधात एक मोठा स्टार फलंदाज आहे. या पीटीसी क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय सुरेश पारधी एक मॅच विनर खेळाडू आहे. नो डाऊट दॅट अबाउट अष्टपैलू असा क्रिकेटर, नाव लौकिक केलंय खऱ्या अर्थाने या विभागामध्ये. कबर ड्राईव्हचा फटका आहे, एका हाताने खेळून काढलाय. स्ट्राईक वैभवकडे देण्याचा प्रयत्न होतोय. खऱ्या अर्थाने बॅट आज चालली नाहीये. सुरुवातीचे 3 चेंडू खूप सुंदर फेकले होते गोलंदाजाने, परंतु त्यानंतर जेव्हा स्ट्राईक वैभव लिहेकडे आली, त्याने मात्र त्याच्या बॅटिंगचा क्लास दाखवून दिलाय. भयान शांतता चौ बाजूने, हृदयाचे टोके वाढवणारा सामना बोरिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जांभूलपाडा संघ फाईट देतोय. ओ हो, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका सजवला होता, परंतु तिथे फटक्याची निवड चांगली केली होती. बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू पडल्यानंतर किती राईज झाला, 4 मुंड्या चित केला फलंदाज झाला. 2 चेंडू सुरेख फेकलेत सुरुवातीचे. स्विचिट नेत्रदीपक फटका आहे. आपला क्लास जडला होता या फटक्यामध्ये आणि चेंडूला पाठवून दिला 4 धाबांसाठी. ठोकलाय चौकार. जबरदस्त फलंदाजी करतोय हा फलंदाज. चांगल्या टच मध्ये इन्फॉर्म बॅटर आहे वैभव लिये. हा चेंडू खराब होता, स्वतःवर नाखुश आहे खऱ्या अर्थाने, कारण मारण्यायोग्य चेंडू होता. वाईटच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन आता ठेपली आहे. टोटल 23 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अतिशय आक्रमक सुरुवात झाली आहे. लाऊड अपील आणि पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होता खऱ्या अर्थाने. निर्धाव चेंडू आहे, पंचांना देखील माहिती आहे. 4 चेंडू आणि धावसंख्या 23. लॉट्स ऑफ 0 विकेट डाऊन. हाफ ट्रॅकरला शॉर्ट पुलचा फटका निवडला होता. एक टप्प्याने चेंडूला गॅदर केलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू आणि या षटकातील अखेर चेंडू आहे. स्विचिट गॅप शोधली आणि चेंडू थर्ड मॅन रिझनच्या बाहेर फेकून दिला. 4 धावांसाठी आणखी एक चौकार येतोय. 29 धाबा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14.50 ची सरासरी अजय सर इथे आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर. आणि आता अंतिम षटक, कोणता गोलंदाज कोणता अस्त्र काढतील बोरिवली संघ आपल्या पेटाऱ्यातून. गिरीश पाटील आलाय. कोणाच्या विरोधात गोलंदाजी करेल? मला तर वाटते सुरेश पारधीच्या विरोधामध्ये गोलंदाजी करणार आहे. स्ट्रायकर एंडवर सुरेश पारधी. नॉन स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडीचा इन्फॉर्म बॅटर, या मॅच मध्ये ज्याची चांगलीच बॅट चालली आहे तो वैभव लिहे नॉन स्ट्राइक एंडवर आहे. इथून अटॅक करतील की स्ट्राइक वैभव कडे देतील? ओ हो, चूक घडली आहे तिथे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अनसक्सेसफुल प्रयत्न आणि अप्रतिम झेल पकडला साई याने. आणि पहिला मोठा धक्का लागलाय श्रीराम स्पोर्ट्सचा जांभूलपाडा टीमला.
चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा, जास्त विलंब करू नका. विशाल पाटील न्यू बॅटर, अष्टपैलू असा खेळाडू आहे. चला इन ॲट नंबर 3 वर आलेला फलंदाज आपण थोडस पळा लवकर, कारण आपल्याला नंतर गोलंदाजी सुद्धा करायची आहे. 29 धावा, आणखी 5 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक या पूर्वार्धामध्ये. बोरिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जांभूलपाडा अशी तुळशीची फाईट सुरू आहे. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र 4 मुंड्या चित केला फलंदाजाला. निर्धाव चेंडू होता, परंतु चेंडू एसटी रक्षकाच्या हातातून जसा निसटला तसा वैभव लिहे नॉन स्ट्रायकर एंडकडनं पळत आला स्ट्रायकर एंडकडे, कारण त्याला माहिती आहे माझी बॅट चालली आहे, मला आता या 4 चेंडूमध्ये जर मी स्ट्राईकवर राहिलो तर धावफलक वेगाने पुढे घेऊन जाऊ शकतो. हा सामना उचलून धरलाय खऱ्या अर्थाने. सर्व प्रेक्षकांची आता गर्दी आपण रॅलिंगच्या जवळ येताना पाहत आहोत. ओहो, स्क्वेअर ऑफ द विकेट, अतिरिक्त बाउन्स होता, जम्प केला आणि चेंडूला भिडकावून दिला. देखना पटका, चौकार जोडला. असे फटके वीरेंद्र सेहवाग नक्कीच खेळत होते काही काळ, आणि काही काळ त्यांनी गाजवला. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने हा फटका देखील कलूक काढला होता. स्क्वेअर कटचा मारा होता. 34 34 धाबा फलकावर. स्विच हिट थांबणार नाही मला वाटतं. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, दन दन करत चेंडू लॉंग स्टॉप एंडला निघून चाललाय. वैभव लिहेच्या बॅट मध्ये लागणारा आणखी एक चौकार. काय एनर्जी क्रिएट केली या फलंदाजानं. असं वाटलं होतं की 3 चेंडू मध्ये सुरुवातीला कुठेतरी बॅकफुटवर गेला होता जांभूलपाडा संघ, त्यानंतरची खेळी पाहायला मिळाली. अडतीस धाबा झाल्यात आणि स्वतः तो 34 वर खेळतोय वैभव. आणखी एक चांगला फटका, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ हिट, आणि चेंडूला भिडकावून दिला 4 धाबांसाठी. आणखी एक चांगला स्ट्रोक, आणखी एक चौकार. लगातारचे 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. तब्बल 38 धाबांवर खेळतोय आणि कदाचित जरी 4 ते 5 षटकांची मॅच असती तर अर्धशतक बनवलं असतं वैभवने. 6 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक नाही, स्वीपर कव्हरला आणि त्याचा फायदा उचलला. चेंडूला पाठवून दिलं सीमारेखाच्या पलीकडे. येणार हा आणखी एक अंतिम बॉलवर चौकार. 46 इनिंग ब्रेक झाली आहे. खऱ्या अर्थाने धाव संख्या वेगाने पुढे गेली. तर जांभूलपाडा संघ समोरील संघाने फक्त 12 मिनिटाच्या कालावधीमध्ये 3 षटक हाताळलेत. तर आपण देखील थोडीशी दक्षता घ्या, थोडस फास्ट या, कारण समोरील संघाला देखील त्यांचा देखील कुठेतरी फलंदाजीला त्यांना देखील थोडासा वेळ द्या, अंधार होऊ नये याची देखील आपण काळजी घ्या. किमान 15 मिनिटाच्या आतमध्ये तरी आपल्याला हे षटक कंप्लीट करायचे आहेत. बॅटर्स पाठवा लगेच. बोरिवली टीम आपल्याला बॅटिंग करताना अंधार होऊ नये याची आपण स्वतः काळजी घ्यायची आहे. तर धावसंख्या झाली 46 आणि विजयासाठी 18 चेंडूमध्ये 47 बनवायचे आहेत बोरिवली टीमला. तर जाऊयात मित्रांनो आता सेकंड इनिंग मध्ये आणि ऐकणार आहोत अजय सर यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच अजय सर. थँक्यू सो मच ओमी सुतार. आज ओमी सुतार यांनी क्रिकेट रसिकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले या स्पर्धेमध्ये. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मोठं टार्गेट चेस करायचं आहे. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाला 47 धावा बनवायच्या आहेत निर्धारित 3 षटकांमध्ये. जबरदस्त फटकेबाजी या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये वैभव लिहेकडून पाहायला मिळाली. नाबाद 42 धावांचं योगदान दिलं. अवघ्या 12 बॉलचा सामना.
सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. लक्षात घ्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला तिन्ही षटकं कंप्लीट करायची आहेत टीम जांभूळपाडा, आणि त्यातले त्यात पहिली 2 षटकं तर 10 मिनिटांमध्येच कंप्लीट करायची आहेत. सुरेश पारधी पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज. सुजित कालेकर आणि चंद्रकांत पागी ज्या दोघांनी आज चांगला खेळ सादर केलेला आहे ते 2 बॅटर्स खेळपट्टीवर. सुजित ऑन स्ट्राईक. पहिला बॉल घेऊन सुरेश पारधी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ फार दूरवरचा बॉल. चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न नाही, बॅट तर फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थोडा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता. डॉट बॉलनं सुरुवात. चांगल्या बॉलनं सुरुवात केली सुरेश पारधीनं. आक्रमण करावं लागणार आहे फलंदाजांना. पहिलं षटक विशेषतः पॉवर प्लेचं पॉवर प्ले फोडावा लागणार आहे. सुरेख बॉल. या वेळेला आतली खडा होती आणि अगदी एष्ट्यांच्या जवळून बॉल शॉर्ट फाईन लेग कडे. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता नाही, असं खेळून चालणार नाहीये. बंटी स्पोर्ट्स बोरिवली टीमला चौकार षटकार हवेत. समीकरण 16 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. स्टीफ टार्गेट आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगला फटका. बॉलर बॅक पास ड्राईव्ह. ओ हो काय फिल्डिंग आहे. पायानं बॉल अडवलाय मिड ऑफ फिल्डरनं. हनुमान पारधी 3 धावांचं संरक्षण केलंय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण पाठीमागे प्रोटेक्शन नव्हता. अगदी समोर मारलेला फटका होता. वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. एकच धाव मिळाली आहे. अकाउंट ओपन झालंय. तिसऱ्या बॉलवर अशीच सुरुवात झाली होती जांभूळपाडा टीमची देखील. पहिले 2 चेंडू डॉट होते, त्यानंतर सिंगल आली होती आणि तदनंतर तुफानी फटकेबाजी वैभवची पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस. लॉफ्ट करायचा होता ऑन साईडला. थोडा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सुरेश पारधी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. चेंडू थोडेसे कट होत आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी स्वाभाविकपणे त्याचे बॉल बाहेर निघणार आहेत. डावखुरा गोलंदाज आहे, अनुभव भरपूर आहे त्याच्या पाठीशी आणि आता तो अनुभव खऱ्या अर्थानं आपला पणाला लावत असताना आपल्या टीमसाठी सुरेश पारधी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. असं वाटतंय की बॅटची कड होती. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. जीवदान मिळालंय फलंदाजाला, परंतु योग्य फुटवर्क आतापर्यंत फलंदाजांचं पाहायला मिळालेलं नाही. चंद्रकांतनं पहिले 2 सामने खूप चांगले खेळलेत. पहिल्या मॅचमध्ये तर तब्बल 42 धावा कुठल्या होत्या अल्फते संघाविरुद्ध, परंतु हा सामना फार महत्त्वाचा आहे. जी सुरुवात पाहिजे ती मिळालेली नाही. षटकातील शेवटचा बॉल घेऊन सुरेश. बाबलांचा वापर. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय परंतु मिड ऑफ स्ट्रेट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हनुमानकडून. एकच धाव येथे मिळते आणि याचबरोबर हे पहिलं षटक समाप्त होतंय. धावसंख्या फक्त 2 धावा. एकही विकेट गेलेली नाही, परंतु संथ सुरुवात आहे. सुरेश पारधीनं हात उघडू दिलेले नाहीत सलामीवीरांना. 3-3 चेंडूंचा सामना केलाय. सुजित आणि चंद्रकांत त्यांनी एक धाव त्यांनी बनवली आहे आणि आता उर्वरित 2 ओव्हर्समध्ये तब्बल 45 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. जाणून बुजून कोणीही वेळेचा अपव्यय करू नका. पहिलं षटक योग्य वेळेवर आपण कंप्लीट केलंय. अगदी 4 मिनिटांमध्येच कंप्लीट झालेलं आहे पहिलं षटक. 12 गेंदे और 45 रन. आज का पहला दिन ये फ्री एंट्री टूर्नामेंट अफसर रईस और तलौली स्पोर्ट्स की देन. बहुत ही शानदार दिन रहा है. काफ़ी रोमांचकारी मैचेस भी हमें देखने को मिले हैं और बहुत बड़े उलटफेर भी आज हमने देखे हैं. 10 मिनट पर खेल की शुरुआत होगी सुबह. बंटी इसी बीच ये गेंद, एक और हवाई फायर. फील्डर है लेकिन फील्डर के मस्तक पर दस्तक. एक और छक्का. मैच ऑन. इस मैच में अभी भी काफी रोचकता बची है. ये दिखाते हुए, ये बताते हुए बल्लेबाज चंद्रकांत पागी, कल का पहला मैच रहेगा सरस्वती खालिंग और अल्फते स्पोर्ट्स के बीच में. दोनों भी टीमों को सुबह 8:30 बजे रिपोर्ट करना है. दोनों टीमें यदि लेट आएंगी तो ओवर्स कम किए जाएंगे. 5-5 ओवर के मैच होने वाले हैं. दोनों टीमें लेट आती है तो 4 या फिर 3 ओवर का भी मैच हो सकता है. एक टीम लेट आती है तो उस टीम को शायद ओवर की पेनल्टी लगेगी. आक्रमण की शुरुआत हो चुकी है. बढ़िया गेंद. इस बार ऑफ स्टंप के बाहर यॉर्कर ड्राइव करना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए. अच्छी वापसी गेंदबाज विशाल पाटिल द्वारा. स्कोर 14 रन. 33 रन चाहिए. 9 गेंदें शेष है. समीकरण कठिन है, इसमें कोई संदेह नहीं है.
लेकिन असंभव नहीं है। और चंद्रकांत वो मादा रखते हैं, वो क्षमता रखते हैं, यहाँ से भी रन बना सकते हैं। आगे निकले, फुट पर लेकर स्विंग किया, थोड़ा सा मिस टाइम, स्ट्रोक फील्डर काफी दूर है, 2 के लिए पलट चुके हैं बल्लेबाज। और बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन कंप्लीट होते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन बिना किसी नुकसान के बंटी स्पोर्ट्स बोरीवली। अब 8 गेंदों में 31 रनों की जरूरत है। ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण है, 2 बड़े शॉट्स यदि आते हैं तो आखिरी ओवर में काफी रन के पास खेला है। एलिवेशन जो चाहते थे वो प्राप्त नहीं कर पाए। चंद्रकांत अपने आप से खफा है, केवल 1 रन पर संतुष्ट करना पड़ा है। स्कोर अब 17 रन, 47 रनों का पीछा जारी है। 7 गेंदे 30 रन, यह है समीकरण। थर्ड मैन फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, कवर का खिलाड़ी सर्कल के अंदर और बाकी के 5 खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात है। बाहरी किनारा, लेकिन निकल जाएगी गेंद। जी हाँ, शॉर्ट थर्ड मैन के फील्डर बीट हुए हैं, 4 रन। वहां पर खेलना तो नहीं चाहते थे सुजीत, लेकिन नतीजा तो वही मिला है जिसकी दरकार भी थी। बाउंड्री आई है और अब ये मैच आखिरी ओवर में जाता हुआ, हालांकि अभी भी ढेर सारे रन्स बनाने हैं। 2 ओवर के बाद 21 बने हैं, आखिरी ओवर में 26 रनों की जरूरत। चलिए, ये ओवर भी आपने निर्धारित समय के अंदर ही कंप्लीट किया है और यही एक्सपेक्ट करते हैं। मुझे लगता है कि और भी थोड़ा सा जो खेल है वो तेज हो सकता है, जो कि इससे पहले मैचेस में हमने देखा। ये मैच तो बहुत ही तेज गति से खेला गया है, तो इसी तरह से सभी टीमें खेलेंगी तो फिर 10 मैच आराम से हो सकते हैं 5-5 ओवर के। हम 5 मिनट का वक्त देते हैं, शायद आने वाले समय में ऑर्गेनाइजिंग कमिटीज जो है वो सोचेंगी कि 1 ओवर के लिए 4 मिनट का वक्त दिया जाए। 26 रन चाहिए, अंतिम ओवर शेष है। ओमकार लिए के हाथ में गेंद, और पिछला मैच जिताने में इनकी बड़ी भूमिका रही थी। आखिरी ओवर में 9 रन डिफेंड करने थे स्वराज 11 डोले टीम के विरुद्ध। हालांकि उस ओवर में कुछ दिशाहीन गेंदें भी हुई थी, लेकिन उसके बावजूद भी वो रन्स डिफेंड किए उन्होंने। स्ट्राइक चंद्रकांत के पास, बड़े शॉट्स की आवश्यकता है बंटी स्पोर्ट्स बोरीवली को। कोशिश की लेकिन टॉप एज, विकेट कीपर सुरेश पारदी गेंद के नीचे, और इस तरह के कैचेस वे कहां पर छोड़ने वाले हैं। पहली गेंद पर सफलता अपने नाम करते हुए ओमकार, और इस विकेट के साथ कहीं ना कहीं उम्मीदें थोड़ी सी मांद पड़ती हुई बंटी स्पोर्ट्स बोरीवली की। हालांकि अभी भी मैथमेटिकली पॉसिबल है और क्रिकेट का खेल है उसको देखते हुए ये पॉसिबल है। 5 बड़े हिट्स आते हैं तो ये मैच अभी भी जीता जा सकता है। ये कहना हालांकि काफ़ी आसान, लेकिन करना उतना ही कठिन है। आज काफ़ी बड़े बड़े ओवर्स भी हमने देखे। पिछले मैच में एक ओवर में 34 रन बने, खानीवली टीम ने तो एक ओवर में 38 रन बनाए थे। नए बैट्समैन गिरीश, क्या गिरीश यहां से हीरो बन सकते हैं? ओमकार चले, राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया शॉट, स्ट्रोक बनाया है, जबरदस्त हुक शॉट, 6 रन मिलेंगे। गेम अभी भी ऑन है, हिम्मत नहीं हारी है बंटी स्पोर्ट्स बोरीवली ने। हल्की सी गेंद पीछे रही थी और उसको टर्न होने दिया, बहुत ज्यादा टर्न भी नहीं था उसमें, लेकिन सही पोजीशन में आया, ऑफ स्टंप के बाहर निकले, गेंद के लाइन में अंदर घुसते हुए बैट के बीचों बीच लेकर हुक किया है, और सिक्सर के साथ अपना खाता खोलते हुए गिरीश पाटिल। समीकरण चेंज होता हुआ, 4 गेंदे और 20 रन। गिरीश जरूर क्षमता रखते हैं और वो दिखा दिया है। पहली गेंद पर जिस तरह से शुरुआत की है वो काबिल तारीफ है, और इसी तरह के बड़े बड़े शॉट्स आगे भी खेलने हैं। 4 गेंदों में 20 चाहिए। ओ, थोड़ा सा आगे रखा, अच्छी गेंद, अच्छी वापसी, फ्लिक करना चाहते थे, इस बार चूक गए। और अब जीत की दहलीज पर कही जा सकती है श्रीराम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा टीम, क्योंकि 3 गेंदों में 20 रन चाहिए मैच को जीतने के लिए बंटी स्पोर्ट्स बोरीवली को। जिन जिन टीमों ने आज यहाँ पर पार्टिसिपेट किया उन सभी टीमों को हम थैंक्स ज़रूर कहना चाहेंगे तलवली स्पोर्ट्स की ओर से। एक और अच्छी गेंद, सही लेंथ पर ऑफ स्टंप के बाहर बीट करते हुए बल्लेबाज को। लेग ब्रेक गेंदबाजी ये इतना आसान नहीं रहता है। लेग ब्रेक गेंदबाज जब आप होते हो तो गेंदों पर कंट्रोल रखना थोड़ा मुश्किल ही रहता है।
और वो भी डेथ ओवर्स में और ज़्यादा मुश्किल है। अच्छा स्वीप शॉट, 1 रन जरूर मिलेगा। औपचारिकता शेष है, अंतिम गेंद बची है। नीलेश देसले साहब हमारे बीच में उपस्थित है, उनसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। उन्हीं की टीम यहाँ पर आज ज़रूर अच्छा प्रदर्शन किया, लेकिन ये अंतिम मैच कहीं ना कहीं रन्स थोड़े ज़्यादा लीक हुए गेंदबाजों द्वारा, और इसके साथ ही ये मैच समाप्त होता हुआ मैच को जीत लिया है श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम जामुलपाड़ा एंड हार्ड लक टफ लक बंटी स्पोर्ट्स बोरीवली। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी वैभव ली है, 42 रनों की नाबाद पारी। ईसा से आपको रुकना है, आपकी शुरुआतों से मैन ऑफ द मैच दिया जाएगा। तो आज का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। मैन ऑफ द मैच का पुरस्कार मंच पर दिया जाएगा वैभव को। 12 गेंदों में 42 रनों की आतिशी पारी, जहां पर उन्होंने चौकों की तो झड़ी सी लगा दी थी, 2 छक्के भी जड़े अपनी पारी में। सबसे पहले मैन ऑफ द मैच का कैप देते हुए मैनुद्दीन रईस, और उसके बाद आसिफ शेख, इनके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय पापा मुकरी। वेल डन, वेल प्लेड वैभव, कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन, कॉन्ग्रेचुलेशंस टीम श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा। सुपर संडे में अब एक्शन में हम देखेंगे जामुलपाड़ा टीम को। कल का पहला मैच ठीक सुबह 8:50 पर खेल की शुरुआत होगी। खालिंग बनाम अल फतेह स्पोर्ट्स, दोनों टीमों को 8:30 बजे रिपोर्ट करना है। तो हम लेते हैं आपसे विदा और मिलते हैं कल सुबह जब खेल की शुरुआत होगी। तब तक अपना ख्याल रखिएगा। टेक केयर, गुड बाय।